अभयजी जगताप यांना मी विनंती करतो की आज माहुल गावातील सर्व नागरिकांना आपण सागरी हिंदवी आरमार दिवसानिमित्त सागरी मंच तसेच सागरी सुरक्षेबद्दल आपण माहिती द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेळ जयकार करूया आणि मग मी माझ्या विषयाला प्रारंभ करतो. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पार्वती पते हर हर. पुण्यभूमी भारत माता, महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदू राष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या तऱ्हेनं वंदन करून मी माझ्या विषयाला प्रारंभ करतो. आज या आपल्या माहुल गावामध्ये मराठा आरमार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व माहुल गावातील सागरपुत्र बंधुगण आणि उपस्थित मातृशक्ती, मी सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन की दिवाळीची धामधूम आहे. खरेदीचा हा शेवटचा रविवार आहे, पण असं असताना देखील आपण अशा प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित केला. केवळ कार्यक्रम आयोजित करून आपण थांबला नाही, तर आपण चांगल्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला. हा कार्यक्रम कोणी आयोजित केलेला आहे? जसं माहुल ग्रामस्थांनी माहुल गावामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे, तो सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून घेतलेला आहे. या मंचाचं काय वेगळेपण आहे? कशासाठी सागरी सीमा मंच काम करतोय हे पण या निमित्तानं आपण सगळ्यांनी जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही सारेजण मुंबईमध्ये राहतो. मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये खुट्ट जरी वाजलं तरी ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचे पडसाद उमटत असतात. स्वाभाविकरित्या मुंबई अत्यंत महत्वाचं शहर हे आज नव्हे तर अनेक वर्षांपासून आहे. आमच्या मुंबईवर, इतक्या महत्वाच्या शहरावर मात्र मागील काही वर्षांपूर्वी एक नाही दोनदा आक्रमण झालेले, दोनदा हल्ले झालेले. हे आमच्यासाठी ब्लॅक फ्रायडे आहे. आपल्या लक्षात आलं असेल कुठल्या घटनेबद्दल मी बोलतोय. ह्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाले. काही वर्षांपूर्वी थेट मुंबईमध्ये येऊन अतिरेक्यांनी हल्ला केला. मला हा प्रश्न पडतो की ही हिम्मत या आतंकवाद्यांची का झाली, कशी झाली, आमच्या सुरक्षेला कसं खिंडार पडलं? आणि एक नाही तब्बल 2 वेळा आमच्या मुंबईवर हल्ले झाले. त्याच्यातलं एक समान सूत्र आहे. ते सूत्र असं आहे की इथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये वापरलं गेलेलं RDX असेल किंवा इथे हल्ला करण्यासाठी आलेले कसाब आणि त्याचे सर्व आतंकवादी असतील, हे समुद्र मार्गाने मुंबईवर आलेले आहे. म्हणजे कुठेतरी आमच्या मुंबईच्या सागरी सीमा ही सुरक्षित नव्हती आणि ती सुरक्षित नसल्यामुळे कुठेतरी आमच्यावर हा हल्ला झाला. आणि जोपर्यंत सागरी सीमा सुरक्षित होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्ही मुंबईकर सुरक्षित आहोत असं आम्हाला म्हणता येणार. आणि म्हणून सागरी सीमा मंचाची स्थापना झाली.
सागरी सीमा मंचाचं काम हे आहे की सीमावर्ती भागामध्ये राहणारा जो सागर पुत्र आहे त्या सागर पुत्राला एकत्र करायचं आहे. कारण हा जो दर्या आहे त्या दर्याचा राजा कोण असेल तर तो सागर पुत्र आमचा कोळी बांधव आहे. त्या दर्याला पालान घालायचं असेल तर सागर पुत्रांशिवाय दुसरा कोणीही तिथे येऊन त्याला पालान घालू शकत नाही. ते काम फक्त निधड्या छातीचा आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन त्या समुद्रावर स्वारी करणारा आमचा सागर पुत्रच करू शकतो. आणि जर मुंबई सुरक्षित करायची असेल तर आम्हा सागर पुत्रांना एकत्रित यावं लागेल. त्याला एकत्रित यावं लागेल. त्याला संकल्प करावा लागेल की मुंबईच्या नवे भारताच्या सागरी सीमेच्या रक्षणाची जबाबदारी कुठेतरी आई एकविरीने आमच्यावर सोपवलेली आहे. आणि हा भाव ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये निर्माण होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आमच्या सीमा सुरक्षित होतील. मग हा भाव निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रेरणा लागत असते कोणाची तरी. आई एकविरेचा खंडोबाचा आशीर्वाद तर आम्हाला सदैव लाभलेला आहे. तुळजाभवानी आमच्या पाठीशी उभी आहे. पण हे सारी देवता झाली त्यांचं आराध्य दैवत कुठलं आहे? आम्हाला प्रेरणा देणारं कोण आहे? तर स्वाभाविकरित्या नाव निघतं छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी एक व्यक्ती नाही आहे. ते केवळ एक नाव नाही आहे. ती 3 शब्द, ती अक्षर आमच्या जीवनाचा प्रेरणा मंत्र आहे. आणि म्हणून आज वसुबारसेच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचं कारण असं आहे की वसुबारस हा आमच्यासाठी, आमच्या स्वराज्यासाठी, आमच्या स्वराज्याच्या आरमारासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वसुबारसेच्या दिवशी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. मग मराठा आरमार कधी सुरू झालं, कसं सुरू झालं, का सुरू झालं, त्याची थोडीशी आम्हाला चर्चा करावी लागेल या ठिकाणी. तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की शिवबांनी अगदी पोर 14 वयामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. ती शपथ का बरं घेतली असेल तर ज्या काळामध्ये शिवरायांचा जन्म झाला तो काळ आपण आपल्या नजरेसमोर आणा. 1630चा कालखंड आहे तो. काय अवस्था होती या महाराष्ट्राची, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण आज बसलेलो आहोत. काय अवस्था होती आमच्या महाराष्ट्राची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राला 5 पातशाह्यांनी घेरलेलं होतं. मग कुठे आदिलशाह, कुठे निजामशाह, कुठे बेरीजशाह, कुठे इमादशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही, अशा प्रकारच्या 5 पातशाह्यांनी आणि त्याच भरीस भर म्हणून दिल्लीचा मुघल सल्तनत, या सगळ्यांनी आमच्या महाराष्ट्राला घेरलेलं होतं. केवळ महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदू राष्ट्राला घेरून टाकलेलं होतं. आमचा भारत तब्बल 8-9 शतक या परकीय परधर्मीय आक्रमकांच्या अत्याचारांना बळी पडलेला होता. त्यांना तोंड देत होता. अगदी नेमकेपणाने जर सांगायचं म्हटलं तर इसवी सन 712 मध्ये गझनीच्या महम्मदाने पहिला हल्ला आमच्या सिंध प्रांतावर, त्या ठिकाणी राज्य करत असणाऱ्या राजा ताहिरवर केला. दुर्दैवाने त्या लढाईमध्ये आमच्या राजा दाहिरचा पराभव झाला. आमच्या राजा दाहिरचा पराभव झाला. या दुष्ट आक्रमकांचा, या नराधमांचा विजय झाला आणि आम्ही पराभूत झाल्यामुळे पुढचे 8-9 दशक आम्ही अत्यंत क्रूर बर्बर राजवटीला सामोरं जावं लागलं. त्याच्या अगणित अनंत अशा अत्याचारांना आम्हाला सामोरं जावं लागलं. आम्ही पराभूत झालो आणि पराभूत झाल्यामुळे सगळ्यात पहिला घाव जो पडला तो आमच्या मठमंदिरांवर पडला. आमची मठमंदिरं ही आमच्यासाठी केवळ देवताच्या पूजेचं स्थान नव्हतं तर ती आमच्या समाजाची शक्ती केंद्र होती.
कुठलंही आमचं मठ मंदिर घ्या, त्या मंदिराचे दोन भाग आपल्याला आढळून येतात प्रमुखतः. एक असतं गाभारा, ज्या गाभाऱ्यामध्ये आमच्या देवताची, उपास्य देवताची मूर्ती स्थापन केलेली असते आणि त्याच्या बाहेरचा जो भाग असतो त्याला म्हटलं जातं सभामंडपम. हा सभामंडप कशासाठी आहे? ह्या सभामंडपामध्ये आमच्या ग्रामस्थांचे, गावकीचे सारे कार्यक्रम होत असतात. या सभामंडपामध्ये सकाळ जी होते ती काकड आरतीने होते. त्याच सभामंडपामध्ये संध्याकाळी कीर्तन होतात, भजन होतात आणि या माध्यमातून काही ना काही देवाची पद, भजन, त्या ठिकाणी चाललेला सत्संग हा कानावर पडून आमच्या समाजाचं विचार विश्व प्रगल्भ होत असतं. त्याच्यावर संस्कार होत असतो, हिंदुत्वाचा संस्कार होत असतो, धर्माचा संस्कार होत असतो. आज सुद्धा हा कार्यक्रम करण्यासाठी आपण एका मंदिराच्या दारामध्ये बसलेलो आहोत. मंदिर हे केवळ आमच्यासाठी पूजा अर्चा करायचं स्थान नाही, तर त्या समाजाला एकत्र येण्याचं स्थान आहे. समाजाचं भक्ती केंद्र आहे, त्याचबरोबर समाजाचं शक्ती केंद्र आहे. इथून संस्कार दिला जाईल. या ठिकाणी आमचे न्याय निवाडे सुद्धा केले जातील. जुन्या काळी उचलतो बेल भंडारा म्हटलं की कुठल्याही खोटं बोलणाऱ्याची बोबडी वळत असे. बेल भंडारा उचलल्यानंतर कुणीही खोटं बोलू शकत नसे. आणि एकदा बेल भंडारा उचलला आणि तो बेल भंडारा उचलल्यानंतर माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील त्या शब्दाला मी जागणार, अशा प्रकारचा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये होता. आणि म्हणून केवळ ते आमचं शक्ती केंद्र, ते केवळ भक्ती केंद्र नव्हतं, तर ते आमच्यासाठी न्याय मंदिर सुद्धा होतं. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पराभूत झालो या परकीय परधर्मीय आक्रमकांसमोर, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा या आक्रमकांनी कशावर डाव साधला असेल, कशावर हल्ला केला असेल, तर तो आमच्या मठमंदिरांवर हल्ला केलेला. या देशातील एक नाही, दोन नाही, तब्बल 20,000 मठमंदिर या देशातली तोडली गेली, फोडली गेली, लुटली गेली. केवळ मंदिरं तोडून, फोडून, लुटून हे परकीय परधर्मीय थांबले नाही, तर त्याने आमच्या देवतांच्या मूर्तींचा विध्वंस केला, त्याच्या ठिकऱ्या उडवल्या, त्यांचं भंजन केलं आणि स्वतःला बुत शिकन असं म्हणून घेतलं. आम्ही मूर्ती भंजक आहोत असं म्हटलं. मध्ययुगात कशा पद्धतीनं मूर्ती भंजन झालं असेल हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी बामियानमध्ये जे अफगाणिस्तानात आहे, बामियान नावाचं शहर, तिथल्या डोंगरांमध्ये कोरल्या गेलेल्या मोठमोठ्या भगवान बुद्धाच्या मूर्ती तिथल्या तालिबानी सैन्याने रॉकेट लॉन्चर लावून उडवलेल्या आहेत. आमच्या इथे जसं अजंठा आणि वेरूळ आहे, तसं जागतिक संदेश देणारे, जगाला शांतीचा, प्रेमाचा संदेश देणारे भगवान बुद्ध, त्यांच्या मूर्त्या त्या अफगाणिस्तानात बामियान या शहरामध्ये होत्या. आणि ज्यावेळेस ते शहर तालिबान्यांच्या आक्रमकाला बळी पडलं आणि तालिबान्यांच्या कह्यात गेलं, त्यावेळेस त्यांनी रॉकेट लॉन्चर लावून त्या मूर्त्या उद्ध्वस्त. जर या 21व्या शतकामध्ये अशा प्रकारच्या मूर्त्यांचा विध्वंस केला जात असेल तर त्या काळामध्ये कशा पद्धतीने मूर्त्या उद्ध्वस्त केल्या असतील आपण सगळेजण त्याची कल्पना करू शकतो. केवळ मूर्त्या उद्ध्वस्त केल्या अशातला भाग नाही, तर आमच्या गायीची हत्या सुरू झाली. गाय ही आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा केवळ पशु नव्हता, तर त्याला आम्ही घरातला घटक बनवलं. गायीला आम्ही गोमाता मानलं. पण दुर्दैवाने या गोमातेची कत्तल या देशामध्ये सुरू झाली. अरे ज्या देशामध्ये त्या गावच्या रस्त्यावरून जर आमची गोमाता बाहेर पडली, जायला लागली, चालायला लागली, तर आमच्या घरातल्या महिलेने घरामध्ये जावं, पाण्याचा गडवा घ्यावा, हळदी कुंकवाचा करंडा घ्यावा, आपल्या दुर्डीतले काही भाकर तुकडा घ्यावा, बाहेर पडावं, त्या गोमातेच्या चरणावर पाणी टाकावं, हळद कुंकू व्हावं आणि आपल्या दुर्डीतला भाकर तुकडा तिला चारावा, तिचा नमस्कार करावा, तिचा आशीर्वाद घ्यावा. दुर्दैवानं
त्याच रस्त्यांवर गायीची हत्या सुरू झाली. गायीच्या रक्ताचं शिंपण त्या रस्त्यावर व्हायला लागलं आणि या नराधमांनी गोमांस भक्षण करायला सुरुवात झाली. आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवलेल्याला 75 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा दुर्दैवानं या देशामधली गोहत्या पूर्णपणे बंद होऊ शकली नाही. मला कुठेतरी आनंद होतो जेव्हा शिंदेच्या नेतृत्वाखालील युती सरकारनं काही दिवसापूर्वी वटहुकूम काढला आणि त्या वटहुकुमाद्वारे गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. आत्ताच माझा परिचय करून दिला. गोरक्षक आपल्या इथे बसलेले आहेत, गोरक्षणाचं काम करतात. त्याच्यासाठी किती संघर्ष करावा लागतो ते त्यांना विचारल्यावर, त्यांचे अनुभव ऐकल्यावर आपल्याला कळेल. काय घेऊन निघाल्याची खबर मिळाल्यानंतर ते ट्रक अडवावे लागतात, त्यांच्या समोर आमच्या गाड्या लागतात, तेव्हा कुठेतरी त्या गाड्या थांबवता येतात. त्यामध्ये गाय असेल तर तिची जिवंत सुटका करता येते, पण जर गोमांस आलेलं असेल तर दुर्दैवानं ती गाय त्या कसायांच्या धारदार सूर्यांना बळी पडलेली असते, तिला वाचवता येईल. पण आमचा गोरक्षक, आमचा कार्यकर्ता हा जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी गोमांस तस्करी ही थांबवत असतो. त्यांच्यावर विविध प्रकारच्या केसेस दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत हुज्जत घालावी लागते बऱ्याचदा. आज या सरकारने आम्हाला अधिकार दिला ती केवळ गोमांस तस्करीची नव्हे तर तिला राज्यमाता म्हणून घोषित केल्यामुळे त्यांच्यावर राज्यद्रोहाचा खटला सुद्धा आम्ही घालू शकतो. कारण आमच्या समोर आदर्श आहे आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा बालपणातलं त्यांचं वय होतं, 9-10 वर्ष वय होतं, विजापूरला आदिलशहाला त्या ठिकाणी त्यांचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे त्या दरबारामध्ये होते. स्वाभाविकरित्या त्या ठिकाणी विजापूरला जेव्हा बालराजे गेलेले होते, त्या विजापूरच्या रस्त्यांवर फिरत असताना एकदा त्यांच्या लक्षात आलं की एका ठिकाणी त्या गायीचे चारही पाय एकत्र करून बांधलेले आहेत आणि तो कसाही आता गायीच्या मानेवरून सुरा फिरवून तिची हत्या करणार आहे. आमचे बालराजे वयाने लहान आहेत, 10 वर्षाचे आहेत. ते घोड्यावरून जात होते, पण जेव्हा त्यांनी पाहिलं की गोमातेची हत्या होणार आहे, त्यांचं रक्त सळसळलं. त्यांनी घोड्यावरून थेट खाली उडी मारली, आपल्या कमरेला असलेली छोटीशी का होईना तलवार ती मॅनातून झटकून बाहेर काढली आणि जाऊन त्या कसायाच्या हातांवर वार केले. त्याचे दोन्ही हात कलम करून टाकल्याने आमच्या गोमातेची सुटका केली. गोमातेचे आद्यरक्षक असणारे छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. त्यामुळे आम्ही गोरक्षणाचं काम करतो. हा आमचा दुसरा स्वाभिमानावरचा हल्ला या दुष्ट नराधम आक्रमकांनी केलेला होता. त्याचबरोबर तिसरा आमचा स्वाभिमानाचा केंद्रबिंदू होता, तो म्हणजे आमच्या माता भगिनी. हा आमचा भारत देश आहे. भारत देशामध्ये सीता मैयाच्या शिलाच्या रक्षणासाठी रामायण घडलं, द्रौपदी मैयाच्या शिलाच्या रक्षणासाठी महाभारत घडलं. पण दुर्दैवानं त्याच भारत देशामध्ये आम्ही आमच्या माता भगिनींच्या अब्रूचं रक्षण करू शकलो नाही. आमचा राजा दाहीर पराभूत झाला, या आक्रमकांच्या समोर पराभूत झाला. तो पराभूत झाल्यामुळे आमच्या इथली मंदिरं तुटली, आमच्या इथे गोमातेची हत्या सुरू झाली. आमच्या इथल्या अनेक माता भगिनींवर न जाणे कशा कशा प्रकारचे अत्याचार झाले आणि त्या अत्याचारातून स्वतःला वाचवायचं होतं, स्वतःची अब्रूचं रक्षण करायचं होतं. म्हणून यांना जोहार करावा लागला. समोर चिता पेटवावी लागली, होळी पेटवावी लागली आणि त्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागलं. हजारो आमच्या माता भगिनींनी स्वतःच्या शिलाच्या रक्षणासाठी स्वतःला जिवंत राख करून घेतली. दुर्दैवानं तो धोका आजही टळलेला नाही. आजही तुम्ही आम्ही पाहतो ही आमच्या बाजूच्या चेंबूरची रुपाली चंदन शिवे, काय झालं तिचं? काही दिवसापूर्वी उरणमध्ये बळी पडलेली आमची यशस्वी शिंदे, काय झालं तिचं? कधीतरी आम्हाला बातमी येते की आमची कोणीतरी श्रद्धा
तिचे 40 तुकडे केले जातात आणि फ्रीजमध्ये ठेवले जातात. काय चाललंय हे आपल्या आजूबाजूला? एका बाजूला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि दुसऱ्या बाजूला आमच्याच माता भगिनींवर आजही अशा पद्धतीचे अत्याचार होतात आणि ते जर आम्ही सहन करणार असू तर त्या हिजड्यांपेक्षा आमची अवस्था अजून वाईट झालेली आहे असं मला खेदानं म्हणावं लागतं. ते शंड बरे, पण जर आम्ही या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवणार नसू तर हा इतिहास आम्हाला कधी माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. शत्रूच्या सैन्यातील महिलेला सुद्धा त्यांनी सन्मानानं वागवलेला आहे. आणि जी व्यक्ती, जो राजा शत्रू सैन्यातील महिलांना सुद्धा सन्मानाने वागवतो तो स्वतःच्या राज्यातल्या महिलांसाठी किती कर्तव्य दक्ष असेल याची आपण कल्पना करू शकतो. राजांचं जे पहिलं पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे, त्या भारत इतिहास संशोधक मंडळ पुणेमध्ये तुम्ही जा आणि महाराजांची पत्र जी उपलब्ध आहेत ती चाळा, वाचा. महाराजांचं जे सगळ्यात पहिलं पत्र उपलब्ध आहे ते पत्र आहे रांजाच्या पाटलाचा निवाडा केलेलाच आहे. पुण्याच्या बाजूला रांजे नावाचं गाव आहे. त्या गावचा जो पाटील आहे त्या पाटलांना परस्त्री सोबत काहीतरी बदअमल केला. हे प्रकरण न्याय निवाड्यासाठी जेव्हा महाराजांच्या दरबारामध्ये आलं त्यावेळेस महाराजांनी त्याला एकच शिक्षा फरमावलेली आहे, ती म्हणजे रांजाच्या पाटलाचा चौरंग केलेला आहे, त्याचे हात आणि पाय कलम केले. का? कारण आमचं हिंदवी स्वराज्य हे माता भगिनींच्या रक्षणासाठी सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या स्वराज्यात कुठल्याही माता भगिनीकडे कुणीही जर वाकड्या नजरेने पाहणार असेल तर त्याची नजर ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून जर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज नाव घेणार असू, जय जयकार करणार असू तर आम्ही आमच्या परिसरातील एकही माय म्हणजे एकही महिला आणि एकही गाय कुणाच्याही वाईट नजरेला बळी पडणार नाही याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. तसं जर आम्ही करणार असू तरच खऱ्या अर्थाने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयकार करण्याची आम्हाला अधिकार आहे असं मला म्हणावंसं आहे. तर अशा प्रकारचे अनेक अत्याचार एक नाही, दोन नाही, तब्बल 7-8 शतक या देशामध्ये होत होते. आमच्या इथल्या लोकांना नागवलं जात होतं, त्यांना लुटलं जात होतं. या भर चौकामध्ये, भर बाजारपेठेमध्ये त्यांना नग्नावस्थेत उभं करून एखाद्या मालाची खरेदी विक्री व्हावी तद्वत आमच्या इथल्या स्त्री पुरुषांची गुलाम म्हणून विक्री होत होती. त्यांना परदेशामध्ये गुलाम म्हणून पाठवलं जात होतं. हे इतके सारे अत्याचार अनेक शतकानुशतके आमच्यावर होत होते आणि या सगळ्या माध्यमातून बाहेर कसं पडायचं, या अत्याचारांना कसं तोंड द्यायचं हे कुणालाही कळत नव्हतं. सारेजण या अत्याचाराला बळी पडून कुठेतरी गलित गात्र झालेले होते, स्वाभिमान शून्य झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आई जिजाऊ साहेबांनी त्यांच्या मनावर हा संस्कार केला की तुम्ही हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे, तुमच्यातला स्वाभिमान अभिमान तुम्ही जागृत करायचा आहे. आपल्यातलाच नव्हे तर संबंध हिंदू राष्ट्रातला हिंदूंचा अभिमान तुम्ही जागृत करायचा आहे. हा भाव महाराजांच्या मनात आई जिजाऊने भरलेला होता. हा संस्कार कसा झालाय त्याचं एक छोटंसं उदाहरण मी सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्या विजापुरातलं उदाहरण मी सांगितलं, बालराजांनी जाऊन त्या कसायाचे हात छाटलेले होते, त्याच विजापुरातलं हे उदाहरण. विजापुराच्या दरबारामध्ये शहाजीराजे रुजू होते. त्यांनी ठरवलं की आपण बालराजांना आज दरबारामध्ये घेऊन जाऊ. आणि मग शहाजीराजे दरबारात प्रवेश करतायत. त्यांच्या एका बाजूला आहेत बालशुभा बालराजे आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला आहेत संभाजीराजे. हे संभाजीराजे कोण आहेत? हे शिवरायांचे सख्खे मोठे बंधू आहेत. शिवरायांच्या मोठ्या भावाचं नाव, सख्या भावाचं नाव संभाजी होतं.
हे संभाजीराजे विजापूरला आपल्या आबासाहेबांसोबत म्हणजे शहाजी राजांसोबत कायम राहिले. ते महाराष्ट्रात आले नाही आणि कनकगिरीच्या लढाईमध्ये त्या वेड्यामध्ये अफजल खानाने कपटगिरीने कारस्थान करून या संभाजी राजांची हत्या घडवून आणली आणि म्हणून त्यांचं स्मरण म्हणून शिवरायांनी आपल्या पुत्राचं नाव सुद्धा संभाजी ठेवलेलं होतं. एका हाताला आमचे बालराजे आहेत, एका हाताला संभाजीराजे आहेत आणि मध्ये शहाजीराजे असे तिघे पिता पुत्र आदिलशहाच्या दरबारामध्ये दाखल झाले. आमचे बालराजे 9-10 वर्षाचे आहेत. दरबारामध्ये जायचं त्यांनी तुमान घातलेली आहे, बाराबंदी अंगरका घातलेला आहे, कमरेला शेला आहे, डोक्यावर मंदिल आहे, त्याला मोत्याचा तुरा आहे, कानामध्ये पाळ्या घातलेल्या आहेत, हातामध्ये सलकडे आहेत. कमरेचा जो शेला आहे त्या शेल्यामध्ये छोटीशी का होईना तलवार आहे, पाठीवर ढाल आहे, पिछवा आहे आणि अत्यंत रुबाबात आमचे देखणे बालराजे त्या दरबारामध्ये प्रवेश करतायत. हे मोठमोठ्या मिशांचे दाढी मिशांचे सरदार दरकार त्या ठिकाणी बसलेले आहेत, पण त्यांना आमचे बालराजे घाबरत नाहीयेत. अरे हात जमिनीला टेकले तर 100-150 जोर काढतील, पाय रोवून उभे राहिले तर 300-400 बैठका काढतील, असं कमावलेलं शरीर आहे. आणि माता जिजाऊने केलेले संस्कार, त्या संस्कारांनी भारलेलं मन आहे. ते मन आणि मनगट असं कमावलेलं घेऊन आमचे बालराजे त्या दरबारात प्रवेश करतात. दरबारात गेल्यानंतर दरबाराच्या रिवाजाप्रमाणे शहाजीराजे त्या ठिकाणी कुर्निसाद करतात, मुजरा करतात. संभाजीराजे सुद्धा दरबाराच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुर्निसाद मुजरा करतायत. आमचे बालराजे पहिल्यांदाच त्या दरबारात गेलेले आहेत, त्यामुळे ते त्या ठिकाणी उभे आहेत. शहाजीराजांना वाटलं दरबाराच्या रीतीभाती बालराजांना ठाऊक नाहीत, त्यांना शिकवल्या पाहिजेत, म्हणून शहाजीराजे म्हणतात बालराजे मुजरा करा. बालराजे मुजरा करा हे आपल्या वडिलांचे शब्द ऐकल्याबरोबर आमचे बालराजे समोर बघतायत कुणाला मुजरा करायचे, त्या आदिलशहाला मुजरा करायचे. जो आदिलशाह आमच्या इथल्या गावांमध्ये घुसतो, गावांना लुटतो, आमच्या इथल्या मंदिरांना लुटतो, आमच्या इथल्या मंदिरं फोडतो, आमच्या इथल्या शेतकऱ्याला नागवतो, त्याचं उभं पीक कापून नेतो, आमच्या इथल्या महिलांना पळवून नेतो, आमच्या इथल्या लोकांना विकतो परदेशामध्ये, आमच्या इथल्या लोकांचं धर्मांतरण करतो आणि आम्हाला हिंदू म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये हिंदू म्हणून जगायचं असेल तर आम्हाला जिझिया कर द्यावा लागतो. आणि या दुष्ट मोंगलांपुढे, या आक्रमकांपुढे, या तुर्कांपुढे आम्ही झुकावं. आमच्या बालराजांच्या हाताच्या मुठी वळल्या, धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागलं आणि नजरेतून आग ओकली जायला लागली. त्यांनी समोर पाहिलं, त्या आदिलशाच्या नजरेला नजर भिडवली आणि आपल्या वडिलांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आमचे 10 वर्षाचे बालराजे त्या विजापूरच्या आदिलशाच्या दरबारामध्ये कडाडत आहेत. काय म्हणतात आमचे बालराजे? ते म्हणतात आबासाहेब, आमच्या मासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आमची गर्दन देव, माता पिता आणि गुरु यांच्या समोरच झुकेल, या आदिलशाच्या समोर झुकायला आम्ही जन्माला आलेलो नाही आहे. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी या बालराजांवर केलेला होता. त्यातून आमचे शिवबा घडलेले आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज झालेले आहेत. मी इथे आलो ज्यावेळेस त्यावेळेस गीत लागलेलं होतं. गीताचे बोल होते, राजे पुन्हा जन्म घ्या, राजे पुन्हा जन्म घ्या. आपल्या सगळ्यांना वाटतं की राजांनी पुन्हा जन्म घेतला पाहिजे, पण राजे कधीही जन्म घेत नसतात, त्यांना घडवावं लागतं. म्हणून जर राजे जन्माला यायचे असतील तर अगोदर जिजाबाई जन्माला आली पाहिजे. जर जिजाऊ जन्माला आली तर ती राजांना घडवणार आहे. मला माहुलकरांचं कौतुक वाटतं की मुठभर का होईना पण जिजाऊंच्या लेखी पाठीमागे या कार्यक्रमामध्ये शिवरायांचं चरित्र ऐकण्यासाठी जमलेलं आहे. तर हा जिजाऊचा संस्कार, हा जिजाऊचा संस्कार. त्या संस्कारातून आमचे राजे मोठे झाले आणि राजांनी ठरवलं की या अत्याचारांचा एकमात्र उपाय आहे, तो उपाय म्हणजे स्वत्वाचं आणि सत्वाचं जागरण केलं पाहिजे समाजामध्ये.
आम्ही जगतो, कशासाठी जगतो? आमच्या लेकरा बाळांसाठी जगत असू, पण आज वेळ आहे की आमच्या समाजासाठी आम्ही जगलं पाहिजे, आमच्या देशासाठी आम्ही जगलं पाहिजे, आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या धर्मासाठी, आमच्या संस्कारांसाठी मी जगलं पाहिजे, आणि वेळ पडली तर मेलं सुद्धा पाहिजे, हा भाव समाजामध्ये निर्माण केला पाहिजे. महाराजांनी काय काम केलं? तर महाराजांनी हा भाव रयतेच्या मनामध्ये निर्माण केला, आणि जेव्हा अशा प्रकारचा भाव रयतेच्या मनामध्ये निर्माण झाला तेव्हा सर्वसामान्य जनतेने, सर्वसामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम घडवून दाखवला. कसा पराक्रम घडवला? आमच्या जिजाऊंनी ह्या शिवरायांना निरोप पाठवला होता. काय निरोप पाठवला जिजाऊ मासाहेबांनी? की तातडीनं आपण राजगडावर यावं, तातडीनं राजगडावर यावं. किती तातडीनं यावं? थाळा करायला बसला असाल तर हात धुवायला राजगडावर या. म्हणजे तुम्ही जेवायला जर बसला असाल तर जेवण झाल्यावर हात धुवायला सुद्धा तिथे थांबू नका, थेट राजगडावर या. इतका तातडीचा निरोप पाठवला राजांना. राजे मातृ बघतायत. महासाहेबांचा निरोप आल्याबरोबर राजे तातडीनं राजगडावर येऊन दाखल झालेत. आपल्या महासाहेबांच्या समोर हात जोडून उभे राहिले. महासाहेबांनी पाहिलं राजे आलेले आहेत. महासाहेबांनी काय करावं? महासाहेब मंचकावर उठल्या आणि थेट चालायला लागल्या, महालाच्या बाहेर आल्या. राजे सुद्धा त्यांच्याबरोबर पाठोपाठ महालाच्या बाहेर आले. राजमाता त्या बुरुजावर जाऊन उभ्या टाकल्या. त्यांची नजर दूरवर कुठेतरी आसमंतामध्ये रोखलेली आहे. महाराज त्यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिलेले आहेत. आई जिजाऊ साहेब म्हणतायत, राजे आम्हाला काहीतरी हवंय, सांगा आपण देणार. राजे म्हणतात, मासाहेब आपण मागून तर बघा, आपण जे मागाल ते आपल्या चरणाशी हजर करण्यात येईल. मासाहेब म्हणतात, राजे तसं नाही, आम्हाला वचन हवंय की आम्ही जे मागू ते तुम्ही द्याल. राजांनी म्हटलं, दिलं वचन मासाहेब. एक आई मुलाकडे मागतेय. काय मागते आई? काय मागते? 2 व्हीलर नको, 4 व्हीलर दे का? 1 BHK कमी पडतो, 2 BHK दे. अरे ही आई हे मागणार नाहीये, हे लौकिक गोष्टी मागणार नाहीये, भौतिक गोष्टी मागणारी नाहीये. म्हणून ती राजमाता आहे, नवे ती राष्ट्रमाता आहे. आमच्या जिजाऊ मासाहेब राजांना म्हणतायत की राजे, तो समोर कोंडाणा दिसतोय, त्या कोंडाण्यावर कमल कुमारीला पळवून आणलेलं आहे आणि उद्यमान जबरदस्तीनं तिच्याशी निकाह करण्याच्या तयारीत आहे. जर आम्ही आमच्या स्वराज्यातल्या आया बहिणींच्या अब्रूची रक्षण करू शकणार नसू तर कशासाठी उभं केलं हे स्वराज्य? राजे, मला तो कोंडाणा जिंकून त्यामध्ये बंदी बनवण्यात आलेल्या कमल कुमारीची सुटका झालेली बघायचं आहे, आणि त्या ठिकाणी फडकत असलेला चांद तारा उतरवून तिथे भगवा फडकताना मला पाहायचं आहे. राजे त्यांनी वचन दिलेलं आहे महासाहेबांना की तुम्ही जे मागाल ते तुमच्या चरणाशी हजर करा. राजांचा जीवाभावाचा मैत्र, जीवाभावाचा दोस्त, स्वराज्याच्या स्थापनेपासून जो सोबत आहे तो तान्हा आपल्या लेकाच्या विवाहाचं निमंत्रण घेऊन राजगडावर आलेला आहे. तो राजांना म्हणतोय की राजे, अवतान घेऊन आलोय, लेकाचं लगीन काढलंय. राजांनी त्या निमंत्रणाचा स्वीकार केला, परंतु तान्हाला सांगितलं की तान्हा, आमचा मनसुबा काही वेगळा आहे. कोंडाण्याची मोहीम काढली. जेव्हा राजांनी ते सगळं वर्णन केलं त्याच क्षणी आमच्या तानाजीनं मासाहेबांच्या पायावर हात ठेवला आणि त्या ठिकाणी गर्जना केली, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. व्हॉट इज प्रायोरिटी ऑफ माय लाईफ? अरे मी जगतो कुणासाठी? बायका, पोरं, घर, दार, संसार हे सगळे आहे, पण ज्या वेळेस देश आवाज देईल, ज्या वेळेस राष्ट्र आवाज देईल, ज्या वेळेस धर्म आवाज देईल, त्यावेळेस हे सारे मायेचे बंध जिथल्या तिथे ठेवून मी बाहेर पडलं पाहिजे, देशाच्या रक्षणाचं कर्तव्य निभावलं पाहिजे. तानाजीनं तो संदेश दिला.
तानाजीला ज्यावेळेस घरातून बाहेर पडताना त्याची गर्दनीन पत्नी औक्षण करत होती. हातामध्ये तबक आहे, त्या तबकामध्ये पणती आहे, दिवा आहे आणि तो दिवा घेऊन त्याचं औक्षण करते. कुंकवाचा करंडा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, कुंकुम तिलक रेखाटलेला आहे आणि औक्षण करून आता ताना घरातून बाहेर पडणार आहे. ते औक्षण चालू असताना आड्यावरची एक पाल चुकचुकली. ती चुकचुकणारी पाल कुठेतरी खाली पडली, त्या तबकामध्ये पडली. आमच्या तानाच्या पत्नीच्या हातातून ते तबक खाली पडलं, दिवा विझला, अपशकुन झाला. तानाच्या पत्नीने तानाजीला पायाला मिठी मारली आणि म्हटलं की अपशकुन झाला धनी, आपण मोहिमेवर जाऊ नये. क्षणभरासाठी आमच्या तानाजीचं मन विचलित झालं, पण त्यांनी ठरवलेलं होतं की काही झालं तरी कोंढाणा घ्यायचाच आहे. तानानं काय करावं? तानानं आपल्या हाताने आपल्या पत्नीच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला उभं केलं आपल्या समोर आणि स्वतःच्या हाताने तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं आणि तिला सांगितलं, जर मोहिमेवरून जिवंत परत आलो तर माझ्या हाताने तुझ्या कपाळावर कुंकू रेखेन, नाही तर आजपासून तू विधवा झाली असं समज. आमच्या अनेक शूरवीरांच्याच नव्हे तर आमच्या अनेक माता भगिनींच्या त्यागाने हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण केलेलं आहे. आज जेव्हा आम्ही स्वतःला हिंदू म्हणवून घेतो तेव्हा आमच्या डोळ्यासमोर या सगळ्यांचा त्याग उभा राहिला पाहिजे. अरे केवळ तानाजी नाही, असे अनेक उदाहरणं सांगता येतील. आमचा शिवा काशीद आहे. तो काशीद आहे, कुठल्या समाजातून येतो? जर त्या समाजाचा उल्लेखच करायचा झाला, जातीचा उल्लेख करायचा झाला तर तो न्हावी समाजातून येतो. त्या पन्हाळगडाचा वेढा फोडून ज्या वेळेस जायचं होतं तेव्हा या शिवाला महाराजांनी शिवाजी बनवलेलं होतं. तो शिवरायांसारखा दिसत होता म्हणून त्याने शिवरायांचे कपडे परिधान केले आणि तो एका पालखीमध्ये बसला. तो वेढा घालून बसलेल्या सिद्धी जौहरला चकवा देण्यासाठी एका बाजूला शिवरायांची पालखी आणि दुसऱ्या बाजूला शिवरायांचं रूप घेणाऱ्या शिवा काशीदची पालखी जाणार होती. हा पालखीतून कुठे चाललेला आहे? मरणाच्या दारात चाललेला आहे. महाराजांचं मन गलबलून आलं. त्यांनी शिवा काशीदला मिठी मारली आणि त्याला म्हटलं, तू काय करायला चाललायस हे तुला समजतंय का? आमचा शिवा त्यावेळेस जे उत्तर देतो, सगळ्यांनी आपल्या हृदयाचा कान करून ते शिवाचं उत्तर ऐकलं पाहिजे. आमचा शिवा त्यावेळेस म्हणतो की राज, आजपर्यंत मी शिवा काशीद म्हणून जगलो. या देहाला आजपर्यंत सगळेजण शिवा काशीद म्हणून ओळखत होते, पण आज जेव्हा मी मरणार आहे तेव्हा मी शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. ते माझं मोठं भाग्य आहे. ते मी भाग्य कसं सोडू? महाराजांनी हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केलेला होता. अरे मी असेन न्हावी, अरे मी असेन रामोशी, मी असेन कोळी, मी असेन चांभार, मी असेन महार, मी असेन मराठा, मी असेन ब्राह्मण, पण जेव्हा मी स्वराज्यासाठी उभा राहील तेव्हा माझी ही ओळख कुठेही राहणार नाही. मी ना तेली, ना नावी, ना साळी, ना माळी, ना कोणी, मी केवळ या स्वराज्याचा, हिंदवी स्वराज्याचा, शिवरायांचा, आई तुळजाभवानीचा मावळा आहे. ही मावळा हीच माझी ओळख राहणार. हा भाव छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. आज दुःखदंडकरणाने सांगावं लागतं की आज आमचे जातीचे कंगोरे इतके तीक्ष्ण करायचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जातोय. मग माझ्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून आंदोलन होतात, माझ्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून 10 वेळा आमरण उपोषण होतात, माझ्या समाजाला अमुक मिळालं पाहिजे, तमुक मिळालं पाहिजे, यासाठी चर्चा घडवून आणल्या जातात. समाज वमाज सगळं आपल्या जागेवर ठीक आहे, व्यक्तिगत आयुष्यात ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही राष्ट्राचा विचार करता तेव्हा आम्ही सारेजण भारत मातेची लेकरं आहोत, आम्ही सारेजण हिंदू आहोत. हा भाव तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे, तो निर्माण केला पाहिजे. हे जातीय राजकारण,
हे बाजूला ठेवलं पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी शिवाजी महाराजांनी जो संदेश दिलेला आहे की आम्ही सगळेजण एक आहोत, आम्ही सारे एक आहोत, हा भाव आम्ही जपला पाहिजे. आणि ह्या भाव निर्माण करण्यासाठी कुठलीही किंमत द्यायची असेल तर ती देण्याची आमची तयारी असणार आहे. आमच्या मुरारबाजीचं उदाहरण घ्या. पुरंदराला वेढा घातलेला होता दिलेर खानाने. हजारोंची फौज घेऊन त्याने वेढा घातलेला. आमच्या पुरंदरावर काही सैनिक मुठभर आहेत. त्यातले 350 मावळा बाजूला करून पुरंदरावरून दरवाजा उघडून मुरारबाजीने त्या छावणीवर झडप घातली आहे. 2 हातांमध्ये 2 समशेरी घेऊन मुरार अशा पद्धतीने त्या शत्रू सैन्यामध्ये घुसलाय आणि त्याने कापाकापी सुरू केली की जणू एखादा शेतकरी शेतामध्ये जावा आणि त्याने शेतामध्ये गवत कापावं तसा तो गनिमांना कापत सुटलेला होता. ते पाहून दिलेर खानाने त्या रणांगणावर युद्धभूमीवर मुरारला म्हटलं की मुरार कौल घे, मुरार तू कौल घे. कशाला तू शिवाच्या बाजूने लढतो आणि मरतो? तू आमच्या बाजूला ये, तुला आमची जहागिरी देईन, तुला सोनं देईन, नाणं देईन, तुझ्या वजना इतकं सोनं देईन. त्या ऐकता क्षणी आमचा मुरार तो संतापला आणि संतापलेल्या मुरारने त्या भर रणांगणामध्ये कचकन शिवी घातली त्या दिलेर खानाला. त्याला म्हटलं, ए वडा वगळीच्या औलादी, विकलं जाईल ते आमचं इमान नाही. आमचं इमान हे महाराजांच्या चरणी आहे, आमचं इमान तुळजाभवानीच्या चरणी आहे, आमचं इमान भारत मातेच्या चरणी आहे. आमचं इमान विकलं जाणार नाही. 1000-2000 रुपये घेऊन मत विकणाऱ्या लोकांना कुठेतरी शिवरायांचा हा आदर्श सांगायला पाहिजे की आमचं इमान हे विकणाऱ्याचं इमान नाहीये, आमचं इमान शिवरायांच्या चरणाशी असलेलं इमान. आम्ही विकले जाणारे नाही आहोत. त्या मुरारकडे बघा, भर रणांगणामध्ये कचकटून शिवी देतो. हा दिलेर खान संतापतो. संतापलेला दिलेर खान भात्यामधला एक बाण काढतो, तो धनुष्यावर चढवतो, त्यांच्या कानापर्यंत खेचतो आणि तो बाण सोडतो. सु 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 करत तो बाण बाहेर पडतो आणि आमच्या मुरारबाजीच्या थेट कंठामध्ये येऊन घुसतो. कंठामध्ये येऊन घुसलेल्या त्या बाणामुळे आमच्या मुरारबाजीचं मस्तक धडा वेगळं होऊन खाली पडतं. पण मुरारबाजीच्या हातांना इतका वेग निर्माण झालेला आहे की मस्तक धडा वेगळं होऊन खाली पडल्यानंतर देखील 4-6 यवनांना मारून मगच ते धड खाली पडते. अरे, जगभरात अनेक राजे होऊन गेले, ज्यांनी अनेक सरदार लढवले असतील, सैनिक लढवले असतील, पण मस्तक वेगळं होऊन सुद्धा धड जर लढलं असेल तर ती प्रेरणा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची होती. ती प्रेरणा शिवरायांची होती. शिवरायांचं स्वराज्य कलेने वाढत होतं. अशामध्ये 1656 साल उजाडलं. शिवरायांनी जावळी काबीज केली आणि ते कोकणामध्ये उतरले. त्यावेळेस कोकणामध्ये सिद्धी, जंजिराचा सिद्धी, ही हबशी लोक आहेत, ॲबेसिया देशातून या ठिकाणी आलेली आहे. त्यांना हबसान असं म्हटलं जायचं. त्या ॲबेसियाचा अपभ्रंश हो आणि त्या हापसानातून ही मंडळी आली म्हणून त्यांना हबशी म्हटलं जायचं. हे हबशी सिद्धी त्या जंजिरावर राज्य करतात. दीर्घकाळ त्यांनी त्या ठिकाणी राज्य केलं. आणि जो जिहाद हा औरंगजेबाने त्या बाबरापासून 5 पिढ्यांपर्यंत पोचलेला होता, तोच जिहाद या सिद्ध्यांनी पोचलेला होता. आणि मग त्या जंजिराच्या किल्ल्यामध्ये राहायचं. 4ही बाजूनी पाणी असल्यामुळे तो अभेद्य अशा प्रकारचा किल्ला होता. कधीतरी आपले मचवे काढायचे, जमिनीवर जायचं, लोकांमध्ये लुटमार करायची, लोकांची कत्तल करायची. एखाद्या देखण्या तरण्या मुली नजरेला पडल्या तर त्यांना उचलायचं, आपल्या घोड्यावर लादायचं आणि आपल्या जनानखान्यामध्ये आणून भरती करायचं. जे गोरगरीब नाडलेले लोक आहेत त्यांना परदेशामध्ये नेऊन विकायचं. अशा प्रकारचा लूटपाट या सिद्ध्यांनी या कोकण किनारपट्टीवर सगळीकडे चालवलेली होती. आपल्या समाजाचं, हिंदूंचं ते दुःख महाराजांनी पाहिलं. महाराजांनी ओळखलं की या सिद्धीला जर दाती तृण धरून शरण आणायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता गाजवायला पाहिजे.
काय परिस्थिती होती त्यावेळेस? आमच्या भारताला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे, आमच्या महाराष्ट्राला सुद्धा मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. पण आमचं दुर्दैव काय, तर चोल घराण्यांपासून देवगिरीच्या यादवरावांपर्यंत आमच्याकडे आरमार होतं, परंतु नंतर दुर्दैवानं आमच्याकडे समुद्र बंदी निर्माण झाली आणि आम्ही आरमार ठेवणं बंद केलं. गोव्याचं कदंब राजघराणं, गोव्यामध्ये जर कधी तुम्ही गेलात तर गोव्यातली जी ST आहे, आमच्याकडे स्टेट ट्रान्सपोर्ट केला म्हटलं जातं, त्याचा शॉर्ट फॉर्म ST आम्ही म्हणतो. तर गोव्यामध्ये त्याला म्हटलं जातं कदंब रोडवेज. हे कदंब कुठून आलं, तर तिथल्या राजघराण्याचं नाव कदंब आहे. ते कदंब राजघराणं, त्या राजघराण्याचा पाडाव बहमनी सुलतानांनी केला. त्याच्यानंतर 2-2.5 शतक आमच्या देशामध्ये एकदेशीय कुठल्याही राजाचं स्वतःचं आरमार नव्हतं. आणि याचा फायदा घेऊन अनेक परकीय सत्ता ज्यांची आरमार सक्षम होती ते येऊन राहिले. आमच्या गोव्यामध्ये पोर्तुगीज येऊन राहिले, त्यांचा विजरई या ठिकाणी राहिला होता आणि या समुद्रावर त्यांनी स्वतःची हुकूमत गाजवायला सुरुवात केली. अरे हा समुद्र कोणाचा आहे? आमचा आहे. त्या समुद्रामध्ये मासे पकडायला कोण जातं? आम्ही जातो. त्या समुद्रावर गलबत घेऊन कोण जातो? आम्ही जातो. पण त्या काळात त्या समुद्रावर गलबत घेऊन फिरायचं असेल तर तुम्हाला कारताज घ्यावं लागणार. ते कारताज म्हणजे काय? तो परवाना आहे. तो परवाना देणार कोण? अरे समुद्र आमचा आहे, आमच्या बापाचा आहे. पण त्या समुद्रावर बोट चालवायला, नाव वलवायला कारताज लागणार. त्या गोव्यात बसलेल्या विजराईचे, त्या पोर्तुगीज राजाचे, त्या व्हायसरायाचे. दुर्दैवाने ही परिस्थिती होती, कारण आमच्या कोळी समाजाच्या बोटी होत्या, निधड्या छातीचे सगळे कोळी होते, पण केवळ मासेमारी करत होते. त्यांच्याकडे आरमार नव्हतं, त्यामुळे ते लढाई करत नव्हते. आणि याचा फायदा घेऊन या परकीय लोकांनी स्वतःची राजवट निर्माण केली, स्वतःची दहशत निर्माण केली आणि या संपूर्ण किनारपट्टीचा ताबा घेतला. छत्रपतींनी ते पाहिलं आणि त्यांनी म्हटलं की दर्यास पालान घालावयाचे असेल तर आपणास आरमार हवे. 1656 ची ही गोष्ट आहे. महाराजांनी ठरवलं की आपलं आरमार तयार झालं पाहिजे आणि केवळ 1 वर्षभरात महाराजांनी आरमार उभं करण्याची सिद्धता केलेली. वेगस नावाचा पोर्तुगीज बोटीचा जाणकार होता, नौसेनेचा जाणकार होता, नावा कशा बनवल्या जातात याचा जाणकार होता. तो आणि त्याचा पुत्र या दोघांना पाचारण करण्यात आलं. त्या पोर्तुगीज पिता पुत्रांच्या माध्यमातून महाराजांनी नौका निर्माण करण्याचे कारखाने उभे केले. आणि 1657चा 24 ऑक्टोबरचा दिवस, ज्या दिवशी वसुबारस होती, तो उद्याचा वसुबारसचा दिवस आहे. त्या दिवशी हे आपल्या बाजूला असलेलं कल्याणच्या बाजूला दुर्गाडीचा किल्ला आहे. त्या दुर्गाडीच्या किल्ल्यावरून महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ केली, आरमाराचा शुभारंभ केला. म्हणून वसुबारस हा आपण हिंदवी स्वराज्याचा आरमाराचा दिवस, मराठा आरमार दिन म्हणून आपण साजरा करतो. महाराजांनी आरमार निर्माण केला आणि काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये त्या आरमाराची इतकी प्रगती झाली की त्या जंजिराच्या सिद्धीला शह देण्यासाठी मराठ्यांचं एक किल्ला उभा राहिला. कासा नावाचं बेट आहे, त्या बेटावर पद्मदुर्ग उभा राहिला. आणि त्या पद्मदुर्गाच्या निर्मितीनंतर महाराजांनी ठरवलं की ह्या मुंबईचा इलाका जो आहे, त्या मुंबईचा इलाका कुणाच्या ताब्यात आहे, तर ते ब्रिटिशांना आंदण म्हणून दिलेलं गाव आहे. माहिती आहे ना, मुंबई कोणाची? आमची, कोळ्यांची. आणि परभारे कोणतरी दुसऱ्याला आंदण म्हणून देते. कशाच्या? तर आमच्या राजकन्याच्या लग्नात. वारे वा. त्या ब्रिटिशांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मुंबईच्या बाजूला कुठला तरी सागरी किनाऱ्यावरचा किल्ला पाहिजे, म्हणून महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला उभा केलेला. आपण खांदेरी पाहिला असेल, कदाचित नसेल पाहिला. आमच्या चंद्रकांतजींना विचारा खांदेरी कसा आहे.
60च्या पुढचं वय आहे, पण मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी चंद्रकांतजींच्या नेतृत्वाखाली सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून भारताचं प्रवेशद्वार म्हणजे ज्याला गेटवे ऑफ इंडिया म्हटलं जातं, तिथून विजयदुर्गापर्यंत शिडाच्या नौकेने प्रवास आमच्या मावळ्यांनी केलेला आहे आणि सगळे सागरी किल्ले पालथे घातलेले आहेत. सगळ्यांचा आग्रह असतो हा कार्यक्रम दरवर्षी ही मोहीम होणार आहे आणि आता फक्त भारद्वार ते विजयदुर्ग झाली. आम्ही थेट तलासरी म्हणजे थेट डहाणू पासून ते सिंधुदुर्गपर्यंत या वर्षीपासून आपल्या सागरी मोहिमा सुरू होतील. आपण सारे दर्याचे राजे आहेत. तुम्हा सगळ्यांना मी आजच आमंत्रण देतो की दर्याचे राजे असणाऱ्या तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर या सागरी मोहिमेमध्ये सामील झालं पाहिजे, आलं पाहिजे आणि आमच्या विरोधकांना ठणकावून सांगितलं पाहिजे. त्या सागरी मोहिमेचा शुभारंभ चंद्रकांतजींनी कुठून केला असेल? ज्या वस्तीतून कसा भारतामध्ये आला, मुंबईमध्ये पाऊल ठेवलं, त्या ठिकाणी आम्ही तिथ्या सागरी मोहिमेचा शुभारंभ केला आणि तिथून ठणकावून सांगितलं की झाली चूक आमची, पण इथून पुढे आमचा दर्याचा राजा, आमचा दर्यातला कोळी समाज हा जागरूक झालेला आहे. इथून पुढे कुठलाही कसाब जर आमच्या दर्याला ओलांडून आमच्या भूमीवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा केवळ पाय आणि हात नव्हे तर त्याचं मुंडकं सुद्धा तिथल्या तिथे टाकण्याची हिंमत आम्ही ठेवतो. तो संकल्प आम्ही त्यावेळेस केलेला. महाराजांनी खांदेरी वसवली. त्या खांदेरी जेव्हा वसवायचं काम चालू होतं तेव्हा इथले ब्रिटिश त्या खडकावर गेले. त्यांनी रोखलं आमच्या लोकांना. आमच्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तिथे युद्ध झालं, लढाई झालं. खांदेरीची लढाई म्हणून ती लढाई प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांनी हिणवलं होतं. या शिवाजीने नौकांची निर्मिती केलेली आहे, पण त्या नौका एकदम छोट्या छोट्या आहेत. आमच्या नौका खूप मोठमोठ्या आहेत आणि आमच्या समोर जर त्या नौका आल्या तर त्या नौकांचा आम्ही पाडाव करू, अशा प्रकारचं पत्र या ब्रिटिशांच्या मुंबईच्या गव्हर्नरने त्यांच्या राणीला पाठवलेलं आहे. पण जेव्हा खांदेरीला प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग आला तेव्हा काय झालं? माझ्यापेक्षा तुम्ही दर्याचे जाणकार आहात, तुम्हाला माहीत असेल खांदेरीचा परिसर उथळ आहे, फार खोल नाहीये दर्या तिथला आणि मोठमोठी जहाजं जर फिरवायची असतील तर उथळ पाण्यामध्ये ती फिरत नाही, त्याला खोल दर्यात जावं लागतं. ब्रिटिशांच्या नौका या खांदेरीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत आणि आमच्या नौका ज्या छोट्या होत्या, गुराबं होती, छोटी गलबत होती, होडकं होती, या होडकांनी भीम पराक्रम गाजवला आणि या ब्रिटिशांना जे म्हणत होते की आमचं पूर्ण जगावर राज्य आहे, ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य ढळत नाही, असं जे ब्रिटिश गर्वाने म्हणत होते, त्यांच्या आरमाराचा पहिल्याच लढाईत आमच्या दर्यावरती तांडेलांनी पूर्ण पराभव केला, पाडाव केला, त्यांना खांदेरीवरून हुसकावून लावलं. हा पराक्रम आमच्या लोकांनी केला. ठीक आहे, कधीतरी दर्या सारंगला आम्ही घेतलं असेल, पण त्याच्यानंतर आमचे मायनाक भंडारी उभे राहिले. त्या मायनाक भंडारींनी नेतृत्व केलं. पुढच्या काळामध्ये आमचे आंग्रे उभे राहिले, कान्होजी आंग्रेंनी नेतृत्व केलं. त्याच्यानंतर आमचे धुळप उभे राहिले, त्यांनी नेतृत्व केलं आणि या सागर पुत्रांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याचं आरमार त्यांनी उभं केलं आणि ते आरमार एक सक्षम आरमार म्हणून उभं टाकलं. महाराजांनी सुरतेवर दोनदा चाल करून जाऊन सुरतेला बदसुरत करून टाकलेलं होतं. त्याच पद्धतीनं दक्षिणेचं एक केंद्र आहे बसनूर. महाराजांनी बसनूरची लढाई केली. सुरतेवर महाराज चालू केले हे आपल्याला ठाऊक असतं, पण बसनूरला गेले हे आपल्याला ठाऊक नसतं. सुरतेला महाराज घोड्यावर स्वार होऊन दौडत दौडत गेले, अरे पण बसनूरला कसे गेले? तो सिंधुदुर्ग बांधला महाराजांनी. सिंधुदुर्ग बांधून झाल्यानंतर पहिली मोहीम महाराजांनी आखली ती बसनूरची मोहीम आखली. सिंधुदुर्गावरून आमचं आरमार निघालं आणि दुसऱ्या दिवशी बसनूरला पोहोचलं. बसनूरला जाऊन एका दिवसामध्ये बसनूर मारून तिथलं जे काही मिळालं ते सगळं धन त्या घोड्यांमध्ये लादून महाराज परत सिंधुदुर्गामध्ये आलेले आहेत. ह्या हालचाली इतक्या वेगाने झालेल्या आहेत की दुसऱ्या कुठल्याही शत्रू पक्षाच्या सैन्याला आरमाराला सावध होण्याचा वेळ सुद्धा न देता महाराजांनी ही सागरी मोहीम फत्ते केलेली आहे. अशा प्रकारचं एक चांगलं आरमार महाराजांनी उभं केलं. आज
त्याच आरमाराकडून प्रेरणा घेऊन भारताची नौसेना उभी आहे. ही नौसेना जगभरातल्या सर्वात ताकदवान नौसेनांपैकी एक नौसेना. पण आमची नौसेना कुणाच्या आधारावर उभी राहिलेली होती? नौदल कुणाच्या आधारावर उभं राहिलं? तर ब्रिटिशांची जी रॉयल नेव्ही होती त्या रॉयल नेव्हीच्या आधारावर उभं राहिलेली होती. पण मागच्या वर्षीचा जो नौदल दिन झाला त्या नौदल दिनाच्या वेळेस सिंधुदुर्गामध्ये नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गावर महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी आले स्वतः. आपल्या सगळ्यांना कदाचित ठाऊक असेल आणि जर नसेल ठाऊक तर मी सांगतो, 2014 नंतर हा देश बदलायला लागला. आजपर्यंत आमच्या देशाला कुणीतरी येऊन वाकुल्या दाखवत होतं आणि मग त्यावेळेस कुणीतरी काहीतरी बॉम्बस्फोट केले किंवा कुणीतरी इथे घुसून काहीतरी हल्ला केला, काहीतरी आमची आगळीक काढली, कुठेतरी सीमावर्ती भागामध्ये गोळीबारी झाले की आमचे पंतप्रधान इथून सांगायचे की हे बरं नव्हे, आमच्या संयमाला मर्यादा आहेत, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. पण 2014 नंतर काहीतरी असं घडलं की जर कोणी आगळीक केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सर्जिकल स्ट्राईक जगामध्ये सगळ्यात पहिला केला होता, शाहिस्ते खानाच्या घरामध्ये घुसून त्याची बोटं छाटली होती. आमचा भारत सुद्धा आता ते करतो की हम अभी संयम नहीं रखेंगे, हम घर में घुसेंगे और तुमको ठोक करके वापस आएंगे. कुठून मिळाली ही प्रेरणा? 62 ला चीन कडनं आम्ही कदाचित थोडासा मार खाल्ला असेल, पण आज ज्यावेळेस चीन आमच्यावर चालून येतं तेव्हा त्या चीन्यांची दंडुक्यांनी डोकं फोडायची ताकद आम्ही ठेवलेली आहे. कुठून आली ही ताकद? तर तुम्हा सगळ्यांना मी आठवण करून देतो की 2014च्या निवडणुकांच्या पूर्वी रायगडावरच्या महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला सोन्याचं छत्र अर्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी त्यावेळेस रायगडावर आले होते. त्यांनी तिथे रायगडावर महाराजांच्या समाधीच्या समोर साधना केली, त्याचं दर्शन घेतलं आणि त्यांनी त्या ठिकाणी संकल्प सगळ्यांसमोर जाहीर केलेला होता की जर पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पक्षाने मला निवडून दिलं, आम्ही जर पंतप्रधानपदी बसलो तर महाराजांच्या प्रेरणेने पुढचे काही वर्ष आम्ही राज्य करू. आणि ते महाराजांचं प्रेरणा या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीतून आम्हाला दिसते. 370 कलम काढलं गेलं, कशा पद्धतीने काढलं गेलं, हू की चूक कोणी केलं नाही. त्याची स्ट्रॅटेजी जर कुठून घेतली असेल तर ती महाराजांच्या शिवचरित्रातून घेतलेली आहे, हे आपल्याला ओळखता येते. आज गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायचे. या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, राजनैतिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागतं. कारण शिवाजी महाराजांनी रोखलं ते आक्रमण आणि म्हणून तुम्ही आम्ही आज हिंदू म्हणून जगतो आहोत. कवी भूषण जो शिवाजी महाराजांच्या काळातला कवी आहे, महाराजांचं काम समजून घेण्यासाठी तो उत्तरेतून दक्षिणेमध्ये आला, 1-2 वर्ष महाराजांसोबत रायगडावर राहिला. तो महाराजांचं वर्णन करताना म्हणतोय, महाराजांबद्दल त्याने अनेक छंद दिले, त्या छंदांचं शिवभूषण नावाचं काव्यग्रंथ तयार झालेला आहे. त्या काव्यग्रंथामध्ये त्याने छंदातून महाराजांचं वर्णन केलंय. त्याच्यातला एक छंद फक्त मी सांगतो. हा छंद समकालीन कवीने कवी भूषणाने लिहिलेला आहे, अभय जगताप नाही म्हणत आहे. कवी भूषण म्हणतोय, तो महाराजांबद्दल लिहितोय. काय म्हणतो? महाराज झाले नसते तर काय झालं असतं, हे तो लिहून ठेवतोय 300-350 वर्षापूर्वी. तो म्हणतो, काशी हुकी कला जाती, मथुरा में मस्जिद होती. जर महाराज झाले नसते तर काय झालं असतं, आमची कुठलीही देवस्थानं सुरक्षित राहिली नसती. काशी में मस्जिद होती, मथुरा मस्जिद होती. अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत हो जाए. जर शिवाजी महाराज झाले नसते तर सगळ्यांची सुन्नत झाली असती. आज तुम्ही आम्ही सारेजण हिंदू म्हणून जर जगत आहोत तर त्याचं एकमात्र कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर
हे जे काँग्रेसी विचारधारेची लोक, मला कुठल्याही पक्षाचं नाव घ्यायची इच्छा नाही आहे, पण ती विचारधारा मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. कारण जेव्हा आम्ही ऐकतो, काय ऐकतो, की आमचं सरकार आलं तर या राज्याचा पहिला उपमुख्यमंत्री मुस्लिम बनेल. वेदना होतात, वेदना. अरे महाराजांनी याच्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलं. आम्हाला सांगितलं जातं, जाहीरनामे जाहीर केले जातात की आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलून परत अहमदनगर करू, संभाजीनगरचं नाव बदलून परत एकदा औरंगाबाद करू. अरे ज्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी औरंग्याला बर्बाद केलं, त्याला या ठिकाणी मातीत गाडून टाकलं, त्या शहराचं नाव औरंगाबाद कसं असू शकतं? पण दुर्दैवानं 75 वर्ष स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आम्हाला लागले औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायला. इथून पुढे काहीही झालं तरी सुद्धा आम्ही परत संभाजीनगरचं औरंगाबाद करू देणार नाही. हा पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी करण्याची गरज आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आमच्या सगळ्या ओळखी पुसून आम्ही केवळ हिंदू आहोत ही ओळख घेऊन आपल्याला सगळ्यांनी एक दिलाने लढण्याची, उभं ठाकण्याची गरज आहे. कारण आज प्रवृत्ती तीच आहे, आक्रमणांची भाषा बदललेली आहे, पद्धत बदललेली आहे, जिहादी वृत्ती तीच आहे. तेच संकट आज आमच्या समोर सुद्धा घोंगावत आहे. फक्त त्यावेळेस तलवारी घेऊन घुसत होते, सैन्याच्या सैन्य हल्ला करत होते. आज कुठेतरी लव जिहादच्या माध्यमातून होते, आज कुठेतरी लँड जिहादच्या माध्यमातून होते, आज कुठेतरी थुंक जिहादच्या माध्यमातून होते, आज कुठेतरी मॉल जिहादच्या माध्यमातून होते, आज कुठे आर्थिक जिहादच्या माध्यमातून होते, आणि नव्याने उदयास आलेल्या वोट जिहादच्या माध्यमातून होते. आक्रमण तेच आहे, परिभाषा बदललेली. केवळ तुम्ही आम्ही आमचा भारत देश नव्हे तर संपूर्ण जग हे या दहशतवादाशी, जिहादशी, आतंकवादाशी झुंजते. आणि संपूर्ण जग जिथे चाचपडते त्याचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर केवळ 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 आमच्याकडे. हा ऑक्टोबर महिना चालू आहे, ऑक्टोबर संपायला आलाय, पुढचा नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिन्याची 10 तारीख तुम्ही विसरू नका. काय वेगळेपण आहे त्या 10 तारखेचं? नोव्हेंबर महिन्यातल्या 10व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं होतं की त्या प्रतापगडावर अफजल खान नावाचा 32 दातांचा बोकड महाराजांनी स्वतःहून बोलवून घेतला, त्याचा कोथळा बाहेर काढला आणि जणू काही भवानी मातेला बोकडाचा नैवेद्य अर्पण केला. दहशतवाद कसा गाडायचा असतो, दहशतवाद कसा संपवायचा असतो, याचं जगासमोरचं उदाहरण 10 नोव्हेंबर रोजी महाराजांनी दाखवून दिले. म्हणून संपूर्ण जग आज महाराजांकडे आशेनं बघते. तो महाराजांचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी जगापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही सर्वजण कुणाच्या पोटी जन्माला यायचं हे आमचं प्रारब्ध निश्चित करत असतं, आमची नियती निश्चित करत असतं. तुम्हा सर्वांनी नियतीने या ठिकाणी जन्माला घातलेलं आहे, भारतामध्ये जन्माला घातलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलेला आहे. हा, मी जन्मलो असतो फ्रान्समध्ये तर ह्यावेळेस मी तंगड्या वर करून त्या बीचवर मस्तपैकी सनबाथ घेत बसलो असतो. मी बसलो असतो अमेरिकेमध्ये तर कुठल्या तरी पब मध्ये डिस्को डान्स करत बसलो असतो, किंवा ते वाईनचे पेल्याच्या पेल्या रिचवत बसलो असतो. पण नाही, नियतीने मला महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलेला आहे, की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. जा त्या प्रतापगडावर, जा त्या रायगडावर, जा त्या राजगडावर, जा त्या पन्हाळ्यावर, अरे जिथे जाल तिथली माती कपाळाला लावा, त्या मातीला आमच्या महाराजांचा पावलांचा स्पर्श झालेला आहे. आणि नियतीने जर मला या महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलं, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण केलेली आहे, तर नियतीने मला ते काम सोपवलेलं आहे की मी गावोगाव जाऊन महाराजांच्या विचारांचा प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे.
प्रत्येकाच्या मनामधले छत्रपती शिवाजी महाराज जागृत केले पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज तुम्ही आम्ही सगळ्यांनी धारण करावं. शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हटलं जातं. शिव बनके शिव की आराधना की जाती है, शिव बनके शिव का पूजन किया जाता है. छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायचा अधिकार तेव्हाच आम्हाला असेल जेव्हा शिवरायांचे गुण आम्ही धारण करू आणि त्या गुणांप्रमाणे आम्ही जीवनामध्ये वर्तन करू. मी येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी शिवरायांचे गुण धारण करावे, हिंदुत्वाचा आवाज बुलंद करावा, आमच्यातले सगळ्या भेदांना मुठमाती देऊन हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं ज्याचं रूपांतरण पुढे साम्राज्यामध्ये आमच्या सैन्याने केलं, त्या साम्राज्याला रामराज्यामध्ये रूपांतरित करावं असं सगळ्यांना आवाहन करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणतो, चलो इस ध्येय को पूरा करने जी जान से जुट जाए हम, जब तक ना आ जाती मंजिल तब तक ना हम लेंगे दम, काल भी पल भर रुक जाए और देखता रहे जिसे वो पराक्रम हमारा होगा, विश्व की इस डूबती नैया को भारत माँ का सहारा होगा, भारत माँ का सहारा होगा. धन्यवाद. वंदे मातरम. जगदंब.